नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाडी इतिहास. आपल्याला माहित आहे का, आजचा जो आपला विषय आहे, या महाराष्ट्रातील पहिला लोखंडी नांगर किर्लोस्करांनी तयार केला आणि त्याचे विक्रेते होते करमयूर भाऊराव पाटील. हा विषय समजून घेत असताना आपल्यासोबत थोडा वेळ पाहत राहा गाडी इतिहास. त्याच्यानुसार नांगर म्हटल्यानंतर या शेतकऱ्याच्या मशागतीतला महत्त्वाचा घटक. आज आपण पाहतो की ट्रॅक्टर आलेला आहे, आणखी काही हे आहे. मात्र प्राचीन कालखंडापासून जर नांगराची आपण अवस्था पाहिल्या तर ऋग्वेदामध्ये नांगराला लांगल किंवा सिरा म्हटलं जायचं, ज्याला इंग्लिशमध्ये अशा प्रकारचे प्लाऊ असं नाव आहे. तर मग महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये असेल तर नांगराकरता लाकडी नांगराचा वापर केला जायचा. साहजिकच आहे, आपल्याला माहीत आहे की दुष्काळग्रस्त परिस्थिती किंवा शेतीची तेवढी मशागत होत नव्हती या लाकडी नांगराच्या सहाय्याने. आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस पाहिलेलं आहे की औंधचं जे पटवर्धन संस्थान आहे, तर यांच्या कालखंडामध्ये त्या परिसरामध्ये भरपूर अशा प्रकारच्या काही कंपन्या निघाल्या. खास करून किर्लोस्करांना बळ देण्याचं काम त्यांनी केलं. तत्पूर्वी आज एक कराडच्या बाजूला असणारी किर्लोस्कर कंपनी पूर्वी बेळगाव या ठिकाणी होती. तर याच असणाऱ्या किर्लोस्करांनी 1903 साली पहिला लोखंडी नांगर तयार केला आणि त्यानंतर ही कंपनी पटवर्धनामुळे कराडच्या बाजूला किर्लोस्करवाडीला आली आणि त्या ठिकाणी असणाऱ्या किर्लोस्करवाडीमध्ये या नांगराचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं. त्याच्याबरोबर मग शेंगा फोडणीचे यंत्र असेल, रहाट असेल, इतर गोष्टी. मात्र नांगराचा ज्यावेळेस आपण इथं आढावा घ्यायला लागलो तर त्यावेळेला हा नांगर आता लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. तर अशा वेळेला विटा, कराड या भागामध्येच या भाऊराव पाटलांचं वास्तव्य होतं. त्यामुळे त्यांची भेट लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्याशी झाली. या किर्लोस्करांनी 1914 ते 21 या दरम्यान किर्लोस्कराच्या नांगराचे विक्रेते म्हणून भाऊराव पाटलांची नियुक्ती केली आहे, जे पुढे करमयूर भाऊराव पाटील झाले. तर हेच भाऊराव पाटील ज्यांनी घरोघरी जाऊन, गावोगावी जाऊन, शेतामध्ये जायचे, तिथं त्या ठिकाणी राहायचे आणि नांगराचे ह्या महत्त्व पटवून लोकांना द्यायचे. कारण का त्यावेळेला असा एक गैरसमज निर्माण झाला होता की जर तुम्ही लोखंडी नांगर वापरत असाल तर जमीन बाटते, आपला लाकडी नांगरच बरा, विष पेरलं जातं, अशा प्रकारच्या काही अंधश्रद्धा त्या कालखंडामध्ये लोकांमध्ये पसरल्या होत्या. या दूर करण्याचं काम करमयूर भाऊराव पाटलांनी केलं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये किर्लोस्करचा नांगर आता चांगला चालायला लागला. लोक झुंपायला लागली कुळवाला, नांगराला. बैल झुंपून नांगरट व्हायला लागली, जमीन भुसभुशीत व्हायला लागली. या नांगर तयार करण्याकरता किर्लोस्करांना 12.5 रुपये खर्च यायचा आणि नांगराची किंमत होती 63 रुपये. साहजिकच आहे, बंडखोर प्रवृत्तीचे, कामगारांचा हित, सर्वसामान्यांचे हित जोपासणारे भाऊराव पाटलांनी किर्लोस्करांनी याबाबतीत जाब विचारला की आपण ह्याची किंमत जास्त घेतोय आणि त्याचबरोबर आपण जे काही कामगार आहेत, कामगारांचा विमा, इतर ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. साहजिकच आहे की जे मोठे कारखानदार असतात त्यांचं मुख्य हेतू असतो नफा कमवणे आणि त्यामुळं या कामगाराच्या प्रश्नावरून भाऊराव पाटील आणि किर्लोस्कर यांच्यामध्ये आता खटके उडायला लागले. नांगर तर चांगला प्रसिद्ध करून टाकला होता. त्या असणाऱ्या संघर्षाचं जी काही टोक म्हणजेच 1921 साली करमयूर भाऊराव पाटलांनी किर्लोस्कर कंपनी सोडलेली आहे. याच वेळेला त्याने ओगलेंचा ग्लास विकला. ओगलेंचे प्रभाकर कंदीलही त्या ठिकाणी दोघांचं कंपन्याजवळ असल्यामुळे तेही विकण्याचं काम केलं. मात्र हे भाऊराव पाटलांनी या कंपनीचाच किर्लोस्करांचा त्याग केला आणि पुन्हा ते सातारला आले. आता सातारला आले म्हणजे काही नुसते आलेले आहेत, ते जिद्दीवर त्या ठिकाणी आले. कारण का सातारा या ठिकाणी आणखी एक मोठं व्यक्तिमत्व त्यांना भांडवलदार सापडलेलं होतं, ते म्हणजेच धनशा कुपर. ज्या कुपर इंडस्ट्रीज आहे मोठी, तर त्यांचे असणारे धनशाजी होते, तर ते एवढा मोठा माणूस नगरपालिका नगराध्यक्ष राहिले, मुंबई इलाक्याचे पहिले पंतप्रधान होते. तर यांच्या गळी यांनी उतरावलं की बाबा ठीक आहे, आपण अशा प्रकारचं शेतकऱ्याचं हित पाहूया आणि कारखाना काढूया. मग त्यांना तयार करून भाऊराव पाटलांनी 1922 साली सातारजवळच्या पाडळी या ठिकाणी
कुपर इंडस्ट्री स्थापन करून कुपरचा नांगर बाजारात आणला. आणि त्या आज जे आपण परवा जी मी एक जणाचा व्हिडिओ सुद्धा पाहिला होता, मोठ्या प्रमाणात आपल्याला जर नांगर दिसले अलीकडल्या कालखंडामध्ये, खास करून 4 बैली 6 बैली जे नांगर, मोठे पलटी नांगर ज्याला आपण म्हणतो, तर ती नांगरावर एकदा बघा तुम्ही काय लिहिलेलं आहे ते. तर त्याच्यावर लिहिलेलं आहे बहादूर नंबर 1. म्हणजे हा जो नांगर आहे, हा नांगर खऱ्या अर्थाने त्याची निर्मिती अप्रत्यक्षरित्या भाऊराव पाटलांनी केलेली आहे. म्हणजे जरी जे काही त्यांच्या मनामध्ये आणण्याचं काम किंवा ते तयार करण्याला प्रोत्साहन देण्याचं काम भाऊराव पाटलांनी केलं. त्याचं कारण होतं की कुपरला सांगितलं त्यांनी की तुम्ही नांगराच्या विक्रीची चिंता करू नका, मी नांगर विकतोय. त्यामुळं हा बहादूर नंबर 1 हा नांगर बाजारात आला. तर हा बहादूर हे नाव ठेवण्याचं कारण काय? किर्लोस्करच्या नांगराचं नाव किर्लोस्कर आहे. पण कुपरने आपल्याला आपल्या नांगराचं नाव बहादूर का ठेवलं? तर त्यांना खान बहादूर हे इंग्रजांनी एक उपाधी त्या कालखंडामध्ये दिली होती. रावसाहेब, भाऊसाहेब ज्या काही उपाध्या दिल्या जायच्या, तशा प्रकारे खान बहादूर त्यांना उपाधी होती. त्यामुळे त्याच्यातलं बहादूर म्हणजे पराक्रमी हाही त्याचा अर्थ होतो. तर त्या नांगराचं नाव दिलं नंबर 1चा नांगर म्हणून बाजारात आणला. आता या दंशा कुपर यांनी या नांगराची किंमत ₹100 ठेवली. विक्री चांगली चालू झाली. मात्र पुन्हा एकदा भाऊराव पाटलांचं मत होतं की तुम्ही कामगारांना याच्यामध्ये सामील करून घेण्यात, भागधारक करणार, भाग भांडवल त्यांना देणार आहात. शेअर ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या कामगाराला तुम्ही आपल्या कंपनीत सामावून घेण्यात भागीदार करणार. पुन्हा ते कारखानदार लाभले. जसं किर्लोस्करमध्ये झालं होतं, तोच या ठिकाणी सुद्धा मुद्दा आला. आणि मग भाऊराव पाटलांना अतिशय दुःख झालं. पण भाऊराव पाटील त्यावेळेला आता त्यांचं बाकी इतर काही संघटनेचं काम चालू होतं. अशा वेळेला भाऊराव पाटील त्यांना लक्षात आलं की हा कुपर जे आहेत, हे कुपर आपला दिलेले शब्द पाळत नाही. आणि म्हणून बंदूक घेतली आणि कुपरला जिवंत मारायला भाऊराव पाटील शेतकऱ्यासाठी या कामगारासाठी निघाले होते. त्यावेळेला आपले प्रबोधनकार ठाकरे यांनी मध्यस्थी केली आणि हा वाद कसर मिटवला. मात्र त्यांनी तेही कंपनी सोडून दिली. तर अशा रीतीने एकंदर या महाराष्ट्रामध्ये नांगर घरोघरी पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलेलं आहे. आणि पुन्हा त्यानंतर ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये घुसले आणि तिथं कर्मवीर झाले. मात्र शेतकऱ्यासाठी भाऊराव पाटलांनी किर्लोस्करचा नांगर असेल किंवा बहादूर नंबर 1 कुपरचा नांगर असेल, ते घरोघरी पोहोचवण्याचं काम भाऊराव पाटलांनी या ठिकाणी केलेलं आहे. अशा वेळेला अनेक नांगर, किरॉन सोन्स नावाचा नांगर, सिम्स नावाचा नांगर, जेफ्रोज नावाचा नांगर बाजारात येत होता. पुन्हा हैदराबादी, बडोदा आणि पुन्हा अलीकडल्या कालखंडामध्ये पारस वगैरे इतर नांगर भरपूर आले. मात्र या महाराष्ट्रामध्ये जो नांगर पहिला आला तर तो आहे किर्लोस्करने आणला. 1903 साली पहिला लोखंडी नांगर. आणि त्यानंतर त्याच्याच तुडीला लगेचच दुसरा नांगर जे आलेला आहे बहादूर नंबर 1, जे की आपण गावोगाव पाहतो. आपल्याला जुने जर नांगर कुठं पाहायला मिळाले तर जरूर पहा. त्याच्यावर एकतर किर्लोस्कर लिहिलेला असेल किंवा बहादूर नंबर 1 असेल. बहादूर नंबर 1 म्हणजेच भाऊराव पाटलांनी ज्याला प्रोत्साहन देऊन सातारच्या कुपरने तयार केलेला नांगर आहे. तर असा हा नांगराचा या असणारा इतिहास, त्याच्यामध्ये किर्लोस्कर, कुपर आणि भाऊराव पाटील यांचं फार मोठ्या अशा प्रकारचे योगदान आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? निश्चितच वेगळे विषय अशा प्रकारचे मांडण्यासाठी आपण विषय सुचवा. आणि पाहत राहा गाळीव इतिहास. जे सबस्क्राईब करायचे राहिले असतील आणखी, खाली सबस्क्राईबचं बटन दाबा. चांगले व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील.